हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघूया आपण मी माझ्या घरी तुलसी विवाह कशा पद्धतीने करते ते। तुलसी विवाहाची संपूर्ण तयारी, सजावट, तुलसी माता आणि श्रीकृष्णाची हळद, औक्षवन, मंगलाष्टक सर्व तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर सुरुवातीला बघणार आहे आपण मी तुलसी मातेला साडी कशा पद्धतीने घालत आहे। तर माझ्याकडे जी कोरी साडी असते ती साडी मी तुलसी विवाहाला दरवर्षी घालत असते आणि दरवर्षी माझ्याकडे मी मोठ्या उत्साहाने तुलसी विवाह करत असते। बघा, मला फार आवडते तुलसी विवाह, अशा पूजा वगैरे करायला खूप प्रसन्न वाटते। बघा, छान अशी साडी घातलेली आहे मी। बघा, सुंदर दिसत आहे की नाही मला तुम्ही कमेंट करून सांगा की माझी साडी तुम्हाला व्यवस्थित वाटली की नाही, कशी वाटली ते। मस्तपैकी तिला पदर पण दिला आहे बघा डोक्यावर, अशा पद्धतीने छान अशी साडी घातलेली आहे। आता मी तुलसी मातेला हात केले आहे, त्यामध्ये मस्तपैकी बांगड्या घालणार आहे। बघा, हिरवा चुडा घातलेला आहे, सोबतच मी तिला काही दागिने घालत आहे। हे दागिने माझे आहे, तर मी याला असं गोमित्राने पहिले स्वच्छ करून घेते, धुवून स्वच्छ पुसून घालत असते। बघा, मस्त चुनरी दिली आहे। बघा, छान नथ घातली आहे नवरीला, माझी नवरी छानपैकी नटलेली आहे। आता पूजेसाठी लागणारी सर्व तयारी मी करून घेतलेली आहे, म्हणजेच लग्नासाठी लागणारी तयारी केलेली आहे आणि अशा पद्धतीने मस्तपैकी मांडणी केलेली आहे। बघा, कळस मांडलेला आहे, फळ ठेवलेलं आहे। बघा, 1-2 पानाचे विडे ठेवलेले आहे, त्यावर मी गणपती बाप्पाची स्थापना करणार आहे। एक प्लेट ठेवलेली आहे, त्यावर मी कृष्णाची स्थापना करणार आहे ना। मी पण छानपैकी तयार झालो होतो। बघा, तुम्हाला माझी पूजेची मांडणी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। तर सुरुवातीला करणार आहे मी गणेश पूजन। बघा, मस्तपैकी तामणामध्ये घेतला आहे गणपती बाप्पा, पंचामृत आणि पानाचा अभिषेक करून अशा पद्धतीने गणपती बाप्पा स्थापना केलेली आहे। नंतर मी करणार आहे कलश पूजन। कळसावर मस्तपैकी मंगळसूत्र ठेवलेलं आहे मी, डोरल्यामध्ये छानपैकी हळद कुंकू भरलेला आहे। बघा, कळस पूजन झाल्यानंतर मी केला आहे श्रीकृष्णाचा अभिषेक आणि त्यांना मी आता हळद लावत आहे। बघा, छानपैकी हळद लावली आहे कृष्ण भगवानला आणि तयारी करून अशा पद्धतीने कृष्ण भगवानची मांडणी केली आहे। बघा, आता श्रीकृष्णाची उष्टी हळद मी तुळशीला अर्पण करणार आहे। बघा, मुंडावळ्या पण वाहलेले आहे। आता तुळशीला मस्तपैकी मी हळद लावत आहे, कृष्णाची उष्टी हळद लावत आहे। बघा, माझ्या मुलीला पण मी सांगितलं आहे करायला। वरच्या साईडने 5 वेळा आपल्याला हळद लावायची आहे, हळदी कुंकू लावायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे। बघा, तुळशीला पण छानपैकी मी मुंडाळा अर्पण केलेला आहे। आता मी करत आहे औक्षवन। लग्नाच्या पूर्वी करतात ना औक्षवन, तसं औक्षवन केलेलं आहे। माझ्या मुलीला पण करायला लावलेलं आहे, नवरीचं पण औक्षवन केलेलं आहे, नवरदेवाचं पण औक्षवन केलेलं आहे। बघा, गणपती बाप्पाची स्थापना, श्रीकृष्णाची स्थापना, हळद, औक्षवन झालं आहे, कळस स्थापना झालेली आहे आणि ही माझी नवरी आहे। बघा, हार वगैरे घालून एकदम मस्तपैकी लग्नासाठी रेडी आहे। आता मी सुरुवातीला भरणार आहे नवरीची ओटी। बघा, ओटी भरणार आहे, सौभाग्याचे दागिने अर्पण करणार आहे, नारळ अर्पण करणार आहे। बघा, छानपैकी भरली आहे मी नवरीची ओटी, मी तुम्हाला दाखवते। ओटीवर हळदी कुंकू आणि फूल अर्पण केलेलं आहे। बोर भाजी आवळा ठेवलेला आहे, त्याची पण पूजा करणार आहे। बघा, मी ही आहे माझी तुलसी मातेची ओटी, अशा पद्धतीने साधी सोपी पूजा केलेली आहे मी। बघा, आता आपण करणार आहे मंगलाष्टक। बघा, छान असे मंगलाष्टक झालेले आहे। बघा, आमचा नवरदेव छान नटून थटून उभा आहे, मुंडाळा घालून। बघा, छान असा मंगलाष्टक पार पडलेले आहे। आता हार घालून मंगळसूत्र घालायचं आहे। बघा, श्रीकृष्णाचा हात लावून मंगळसूत्र घातलेला आहे। छान अशी मस्तपैकी मी तुळशीचं लग्न घरी लावलं होतं। बघा, छान असं डेकोरेशन केलेलं आहे। बघा, छान असं आपलं लग्न पार पडलेलं आहे। आता आपण करणार आहे तुलसी मातेची, श्रीकृष्ण भगवानची, गणपती बाप्पाची छानपैकी आरती। बघा, मस्त आरती करायची आहे, कपुराची आरती करायची आहे आपल्याला। आता आपल्याला तुलसी माता आणि कृष्ण भगवानला बोर भाजी आवळा वाहायचा आहे आणि म्हणायचं आहे, बोर भाजी आवळा कृष्णदेवचा आवळा। बघा, हे अशा पद्धतीने माझी पूजाविधी होती। छान सुंदरशी रांगोळ काढली होती मी घराबाहेर आणि ही माझी तुलसी विवाहाची पूजा। तुम्हाला माझी आजची
पूजा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। बघा सिंपल अशी पूजा केलेली आहे। मला पूजा वगैरे करायला खूप आवडते। माझ्या घरात प्रत्येक सण मी खूप उत्साहाने साजरा करते। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।